नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं. टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी आणि प्रशासनामधली बैठक निष्फळ ठरलेली आहे. अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याची चालकांना विनंती केली होती, मात्र चालक संघटना संपावर ठाम आहे. आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. टँकर, ट्रक चालक, आरटीओ अधिकारी आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ ठरलेली आहे. अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याची विनंती चालकांना केली होती, मात्र चालक संघटना संपावर ठाम आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी जाऊयात. आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्या सोबत आहे. चैतन्य, आपण बघतोय बैठक निष्फळ ठरलेली आहे, त्यामुळे संप अटळ आहे. संदीप, नक्कीच आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या मनमाड शहरातील जवळच असलेल्या पानेवाडी या भागात आहे. या पानेवाडी भागामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि त्याचप्रमाणे इंडियन ऑइलचे प्लांट आहे आणि याच परिसरातून राज्यभरात इंधन पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून जवळपास 1000 टँकरच्या द्वारे हा राज्यभरात इंधन पुरवठा केला जातो आणि हे ट्रक असतील किंवा टँकर चालक देखील या संपात सहभागी झालेले आहे. आणि यावरच तोडगा काढण्यासाठी काही वेळापूर्वीच या कंपन्यांचे जे अधिकारी आहेत, आरटीओ अधिकारी आहे, त्याचप्रमाणे ट्रक चालक, मालक आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठक झालीत. मात्र तरी देखील हे जे ट्रक चालक आहेत हे संपावर ठाम आहेत. या बैठकीत कुठलाही मार्ग निघाला नसल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरलेली आहे. हा संप जो आहे तो कायम राहणार आहे. आता याबाबत उद्याच्या दिवशी नक्की काय निर्णय होईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने आता याचा परिणाम जो आहे तो इंधन पुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त केली जाते. याच परिसरातून राज्यभरात इंधन पुरवठा केला जातो. जवळपास 1000 टँकरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात इंधन पुरवठा होतो आणि त्यामुळे निश्चितच ट्रक चालक जे आहेत त्यांनी संप पुकारल्यामुळे पुरवठा जो आहे तो खंडित होण्याची भीती व्यक्त केली जाते. संदीप, अगदी चैतन्य, आपण बघतोय नेहमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रकची वर्दळ असते, मात्र आज इथं शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि याचा परिणाम उद्याच्या पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याबद्दल काय सांगशील? संदीप, निश्चितच हे जे भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान ऑइल आणि त्याचप्रमाणे इंडियन ऑइल हे जे प्लांट या परिसरात आहे, या ठिकाणी राज्यभरात पुरवठा केला जातो आणि ट्रक जे टँकर चालक आहे यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे जवळपास 1000 जे ट्रक जे आहेत ते या परिसराच्या आतमध्ये जे डेपो आहे त्या ठिकाणी पार्क केलेले आहे आणि निश्चितच याचा परिणाम जो आहे तो इंधन पुरवठ्यावर देखील होणार आहे. संपूर्ण राज्यभरात या ठिकाणाहून इंधन पुरवठा केला जातो आणि त्याचप्रमाणे आपण जर राज्यभरातली एकूणच परिस्थिती बघितली तर ठिकठिकाणी मराठवाडा असेल, त्याचप्रमाणे इतरही अनेक परिसरात आताच नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी देखील केलेली आहे. हा इंधन पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे एकूणच नागरिकांना देखील आता भीती निर्माण झालेली आहे. पेट्रोल मिळणार नसल्याची एक प्रकारची भीती जी आहे ती नागरिकांमध्ये निर्माण झाल्यामुळे नागरिक देखील पेट्रोल पंपावर गर्दी करतात आणि ट्रक चालक या संपात सहभागी झालेले आहे. त्यामुळे निश्चितच हा पुरवठा देखील खंडित होण्याची भीती व्यक्त केली जाते. यातून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाकडून केले जातात. मात्र आजची जी बैठक आहे ती आपण बघितलं निष्फळ ठरली आहे. आता यावर उद्या काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं राहील. संदीप, अगदी चैतन्य, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.